अजीत दादा पवार साहब भी कल डिप्टी सीएम से पद की शपथ लेंगे। अरे भैया अभी तो कहा, देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा, अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली है ना, उनका समझ में आएगा। मैं तो लेने वाला हूँ। त्यांनी इतकं माझ्याबद्दल सांगितलं, अजित खर कोण जाणार, कोण सांगणार, आणि मग कोण जायला तयार नाही. त्या सगळ्या विद्यार्थ्यांना वाटेल यायला ही कसला माणूस आहे, ह्याला कुणी जायलाही घाबरत आहे. अरे शाण्यांनो, मला जर घाबरत असते तर 8 वेळेला बारामतीतनं लाखाच्या मतांनी निवडून नसतो आलो. ज्या अर्थी 8 वेळेला लोक मला निवडून देतात आणि त्यावेळेस तर 91ला देशात पहिल्या क्रमांकाच्या मतांनी काँग्रेस पक्षामध्ये मी खासदारकीला निवडून आलो होतो. मी सुरुवातीला सांगितलं मी कामाचा माणूस आहे, मी फटकळ आहे. कुठली गोष्ट मला नाही आवडली तर मी तिथल्या तिथं त्या गोष्टी बोलून दाखवतो, परंतु तो त्यात माझा स्वार्थ नसतो. उद्याचा तो कार्यक्रम बघून त्यांना वर का होईना समाधान वाटेल, परंतु त्यांनी कधी त्याच्यामध्ये नारळ फोडला पाहिजे, हळद कुंकू वाहिली पाहिजे वगैरे असला कधी त्यांचा अंधश्रद्धेवर तर अजिबात विश्वास नव्हता. आत्ता पण आम्ही डायरेक्ट टिकाव टाकला. नारळ नाही, तांदूळ नाही, हळद नाही, कुंकू नाही, काही नाही. बाकीची तर मात्र एवढी ते काय 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 बांधतात. मी बांधल्यात ते आता मला राख्या बांधतात माझ्या लाडक्या बहिणींनी. मी काय ते सलग गंडा कंडा बिंडा काही कुणाला घालत पण नाही, मी स्वतः पण घालत नाही. पण कुणाला कुठं त्याच्यामध्ये त्यांचं वीज दर कपातीच्या बद्दलचं उभारण्यात येणारं बहुउद्देशीय सभागृह. मी संगीताला सांगत होतो की कोल्हापूरच्या परिसरामध्ये जे काही आपण सभागृह करतोय साधारण ते आणि हे मला एकसारखं वाटतंय. कदाचित आर्किटेक्ट एक असेल पण बऱ्याच साम्य वाटतं, पण हरकत नाही. तुम्ही मनावर घेतलंय ते चांगलंच, तुम्ही त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला असेल. आणि मगाशी आता बरंच काही रोहितने सांगितलं, मी 40 लाख देतोय. दादांनी, चंद्रकांत दादांनी एक पूज्य वाढवावं आणि मी अजून एक पूज्य वाढवावं. बरं सांगितलं नाही की दादा एक पूज्य वाढवतील, आमचे जयंत पाटील अजून एक पूज्य वाढवतील आणि अजितदादा अजून एक पूज्य वाढवतील. तेवढंच बाकी राहिलं होतं. फार चुरू 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 बोलत होता. म्हणलं गाडी फार फास्ट चाललेली आहे. आज RRची जयंती आहे. मी RR पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, आम्ही सगळेजण एका बॅचचे आहेत. 90ला आम्ही आमदार झालो आणि जे काही राजकीय जीवनाला सुरुवात केली त्यात RR दुर्दैवानी RRला काही गोष्टी मी सांगितल्या होत्या, सांगलीमध्येच सांगितलेल्या होत्या. त्याने ऐकलं नाही. जाताना मला म्हणलं दादा तुझं ऐकलं असतं तर मी आज तुमच्यामध्ये राहिलो असतो. मी सांगल्याकरता सांगत असतो, निर्व्यसनी राहायचं त्याच्याच करता मी सांगत होतो. लोकांना बरं नाही वाटत. बघा अरे जाहीर सभेत RRची काढली. अरे मी काय काढली? मी चांगलं सांगायला गेलो, वाईट काय सांगितलं? त्याच्यामुळं आम्ही सगळेजण 90ला आलो. 90ला पण आम्ही ज्युनियर होतो. 95 आलं आम्ही ज्युनियरच. 99 आलं आम्ही ज्युनियरच. 99ला तर विलासराव देशमुख, जयंतरावांना आठवत असेल, मुख्यमंत्री आघाडी करता कसं करायचं काय करायचं, त्यावेळेस पवारसाहेब, प्रफुल्ल पटेल, त्याच्यामध्ये पदमसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, त्याच्यामध्ये मधुकर पिचड आणि छगन भुजबळ हे सगळे राष्ट्रवादीचे नेते होते. मी RR, जयंतराव आणि आमचे दिलीप वळसे पाटील खूप दिवस असेच वाया चालले होते. शेवटी काय करायचं तर चौघं गेलो मेट्रो सिनेमात कुठला तरी चित्रपट आपण बघत बसलो. म्हणले आता काय करायचं, हे सांगतील तसं आपण ऐकायचं. म्हणजे कुठली 90, 95, 99 आणि 3 टर्म झालेल्या होत्या आणि 2004ला आम्हाला थोडंसं विचारपूस करायला लागले. परंतु काही काही जण पहिल्या टर्मलाच त्यांना वाटतं की मी मोठा झालो पाहिजे, मी भाषण केलं पाहिजे. त्याच्यात आता मी आता माझ्या पक्षाचं काम करतोय, जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करतोय.
पण माझ्या पक्षात कुणी काय करावं हे दुसरेच सल्ले द्यायला लागले. मला तर काही कळतच नाही काहींचं. अरे तुमचं तुम्ही बघा ना, आमचं आम्ही बघू ना, काय करायचं आणि काय नाही करायचं. मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं किंवा दादा गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे पण लक्ष द्या. भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास. जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली, पोस्टल बॅलेटमध्ये आलाय आपण. त्याच्यामुळं माझ्या कुणी नादी लागू नका. तुम्ही तुमचं काम करा, मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही. आमच्या पंकजाताईच्या विरोधामध्ये ती बजरंगा उभा आहे. त्या बजरंगा सारखा माझ्याकडे यायचा, दादा माझ्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढून द्या ना दादा, द्या ना. मी देत नव्हतो, या शहाण्याने द्यायला लावली. एक मिनिट, तू द्यायला लावली. मी त्याला सांगितलं होतं की काही गोष्टी व्यसन हातात ठेवायचे असते. मला माहिती आहे, मी पण राजकारणात 35 वर्ष घासलीत, काय असा तसा वर्ण नाही पडलो. त्याच्यामुळं मला माहिती होतं ही कुठंतरी मारणार. काय मारणार? ते बोललं की लगेच ब्रेकिंग न्यूज, अजित पवारांचा तोल ढासळला. त्याच्यावर मी तो शब्द ते मारणार. तर त्या पद्धतीनं मी त्याला सांगत होतो, नाही नाही दादा द्या, त्याची शिफारस दादा करा. दादा PDCC बँकेतनं त्याला पैसे द्या, दादा MSC बँकेतनं पैसे द्या. लय गुळगुळ गुळगुळ होतं त्यांचं. काय खरं नाही. कधी कधी आमच्या धनुभाऊला माणसंच कळत नाही, त्याच्यामुळे गाडी बिघडती. तू माझा सल्ला घेत जा प्रत्येक वेळेस. या पद्धतीनं अरे बजरंगा तूच सांगायचा, छाती फाडली की असं होईल, छाती फाडली की तसं होईल, ही दिसल ती दिसल. छाती फाडल्यावर मरून जाशील, कोण दिसणार आहे? काय उगे गप्पा हाणायच्या. हनुमानांची छाती ती फाडलेली वेगळी. तू कुठं बजरंगा, तू काय लगेच हनुमानाला स्वतःला समजायला लागला. बार्शीमध्ये त्याचा कारखाना चाललाय, इथं त्याचा कारखाना चाललाय. बरं चाललं होतं, त्याला का अवदसा आठवली कोणाला माहिती. आणि ते एकदम उभंच राहिले. बरं मागं उभं राहून ट्राय झाली पडायची, आता कशाला उभं राहायचं. त्याच्या संदर्भातलं धंदा पाणी नीट केला पाहिजे, प्रपंच नीट केला पाहिजे. परंतु मित्रांनो, काही काहींना जरा 2 पैसे आल्यानंतर मस्ती येतेच, आणि तशा पद्धतीनं त्याला मस्ती आली. आणि इतके दिवस माझ्याबरोबर राहिला आणि आता मला सोडलं. मी एवढं त्याला सगळं देऊन जो मला सोडू शकतो तो तुम्हाला सोडायला किती वेळ लावणार आहे, त्याचा विचार करा. आणि ही पठ्ठ्या स्वतःही खासदारकीला पडला. अरे त्याच्या पोरीला त्याला ग्रामपंचायती नगरपालिकांनी निवडून आणता आलं. अरे तू तुझ्या पोरीला नगरपालिका आणि ग्रामपंचायतीला निवडून आणू शकत नाही आणि खासदार व्हायला निघाला. लोकसभेसारखा दणका नका रे देऊ नका देऊ. लय वांगाळ वाटतं. एवढं काम करून बेमीच्या देठापासून ओरडतोय, सांगतोय, घाम येतोय, तरी राव सांगतोय, पटवून देतोय. समोरच्यांनी काय दिलं? देवळात वाजवायची घंटा दिली का? काय मला तर काही कळतच नाही. अर्थात तुम्ही मतदार राजा आहे. पुन्हा म्हणतील अजित पवारनी आंबेगावला जाऊन दम दिला, दम दिला. दम नाही दिला, विनंती करतोय हात जोडून. देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस टीव्हीला बोलत होते आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता मुख्यमंत्री पदाची जबाबदारी एकनाथराव शिंदे घेतील, असा पिन ड्रॉप सायलेन्स झाला. कितीतरी भाजपची रडायलाच लागली, धाडा 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 धाडा. कुणाला काही कळेनाच काय, म्हणजे सगळ्या महाराष्ट्रालाच तो शॉक होता. नाही गिरीश तर अजून त्याचं रडणं बंदच होईना. ते फेटा बांधायला दिला तर तो फेटा सोडतो, डोळ्याला डोळ्याचं पाणी पुसण्याकरता तो तसं सारखं करतोय. खऱ्या अर्थाने त्याला इतकं वाईट वाटले, पण आता काय करता. मग तेच मित्र काय एवढं सगळं सांगायचं. चिठ्ठी आहे, मोडवे गावातील मोकाड गायींचा बंदोबस्त करा. म्हणजे एवढं सगळं सांगितलं तरी राग येणार नाही तर काय येणार. हे चाललंय ना काम. आता मी नासाचं सांगतोय आणि मोकाट जाणार. त्याचा सत्कार करू, यांड नारळ त्याच्या डोक्यात फोडतो. काय म्हणजे कुठं काय सांगतो, माझी लिंक तुटती त्याच्यात. सगळं माझं
वाटोळ होते. मी चांगलं माझ्या लोकांना समजून सांगतोय आणि मोकाट जनावर पकडा. आणि हा पवार साहेब, अरे थांब रे बाबा, दादा थांब. त्याच्यामध्ये अगबत आता मी विचारतो काय